व्हॉट हॅपन व्हेन वी स्किप अवर ब्रेकफास्ट. म्हणजे जेव्हा आपण सकाळी आपला ब्रेकफास्ट हा स्किप करत असतो, वगळत असतो, तर त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये काय चेंजेस होतात किंवा ब्रेकफास्ट करणं इम्पॉर्टंट आहे किंवा त्याला स्किप करणं महत्त्वाचं आहे, हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. म्हणून हा खूप इंटरेस्टिंग असा व्हिडिओ आहे, म्हणून तुम्ही तो लास्टपर्यंत जरूर बघावा. जेव्हा आपण ब्रेकफास्ट हा स्किप करत असतो त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हा तयार होत असतो आणि त्यामुळे डायबेटीस 2 मलायटस म्हणजे मधुमेहाकडे वळण्याची जास्त शक्यता ही जास्त असते. आणि जेव्हा आपण ब्रेकफास्ट हा स्किप करत असतो तर त्यावेळेस आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते स्लो डाऊन होते आणि त्यामुळे आपलं जास्तीत जास्त वेट गेन हे व्हायला लागतं आणि आपला जो BMI आहे तो BMI सुद्धा आपला ह्यामुळे बिघडला जातो आणि तो जे नॉर्मल लेवल आहे त्या लेवलपेक्षा तो जास्त वाढला जातो. आणि ब्रेकफास्ट स्किप्स केल्यामुळे आपला ब्रेन फॉग होतो. ब्रेन फॉग म्हणजे काय, तर ब्रेन फॉग म्हणजे डिमिनिश आपली मेंटल जे थिंकिंग करण्याची पॉवर आहे ते क्लिअरिटी जी आहे ते कमी कमी होत जाते, डिमिनिश होत जाते. जे स्कूल गोईंग मुलं आहेत, स्टुडंट आहे, तर त्यांनी तर ब्रेकफास्ट करणे खूप महत्त्वाचं आहे. किंवा जे ऑफिसला जातात, ऑफिस वर्कला जातात, त्यांनीसुद्धा त्यांचा जर परफॉर्मन्स जो आहे तो सुधारायचा असेल किंवा मग त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आपल्याला लागत असेल किंवा आपल्या मुलांचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये त्यांचं कॉन्सन्ट्रेशन आणि त्यांचा जो स्कोअर आहे तो जर आपल्याला वाढवावा असं वाटत असेल तर ब्रेकफास्ट करणे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्यामुळे तुमचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते वाढण्यास मदत होते. कारण काय होत असते माहिती आहे का, आपण सकाळी जेव्हा उठतो तर त्यावेळेस आपली शुगर लेवल ही कमी असते, कारण रात्रभरामध्ये आपली फास्टिंग झालेली असते आणि त्यावेळेस आपल्या ब्रेनला जर ग्लुकोज लेवल जर मिळाली नाही तर त्यामुळे आपला जो ब्रेन आहे तो प्रॉपरली वर्क करत नाही, त्याला एनर्जी लागत असते. आणि दिवसभर जर आपल्याला वाटत असेल की आपली एनर्जी लेवल हाय राहिली पाहिजे आणि आपला मूडसुद्धा खूप चांगला राहायला पाहिजे, तर ह्यासाठी आपण ब्रेकफास्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. ब्रेकफास्टचा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ह्यामुळे आपली ॲपेटाईट जी आहे ती रिड्यूस होते. म्हणजे आपण जेव्हा लंच टाईमला डायरेक्ट जेवण करत असतो तर त्यावेळेस आपण काय करतो की खूप जास्त प्रमाणामध्ये आपण कार्बोहायड्रेट घेतो आणि त्यामुळेच अनायशेच आपलं वेट गेन हे जास्त व्हायला लागतं. आणि जर आपण नाश्त्यामध्ये जर ब्रेकफास्टमध्ये जर आपण हाय प्रोटीन आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जर घेतले तर ह्यामध्ये काय होत असतं आणि रिच इन फायबर आपण असे काही फ्रूट्स ॲड केले किंवा मग दूध झालं, दही झालं, हे जर आपण ह्यामध्ये ॲड केले तर ह्यामुळे काय होणार की तुमची ॲपेटाईट जी आहे ती कमी कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होणार आणि तुमचं ओव्हर इटिंग जे आहे, लंच टाईमला जे ओव्हर इटिंग आहे ते सुद्धा ह्यामध्ये कमी होण्यास मदत ही होत असते. जर आपण ब्रेकफास्ट हा जर स्किप केला तर आपली ब्लड शुगर लेवल जी आहे ती कमी होते आणि तुमचा जो हेडॅक आहे त्याला ट्रिगर मिळत असतो आणि ह्यामुळे सुद्धा आपल्याला हेडॅक किंवा मायग्रेनचा त्रास हा होऊ शकतो. ब्रेकफास्टमुळे आणखी एक फायदा जो आहे तो म्हणजे आपलं स्ट्रेस मॅनेजमेंट. जर आपल्याला वर्कलोड खूप आहे आणि आपण ब्रेकफास्ट हा स्किप करत आहे त्याऐवजी आपण चहा कॉफी घेतोय तर काय होतं माहिती आहे का, ह्यामुळे जर आपण ब्रेकफास्ट घरूनच करून गेलो किंवा ऑफिसमध्ये गेल्यावर आपण जर ब्रेकफास्ट केला तर ह्यामुळे काय होणार, आपली जी कॉर्टिसॉल लेवल जी आहे ती रेग्युलेट व्हायला मदत करते आणि त्यामुळे आपल्याला जास्त ट्रेस किंवा जे डिप्रेशन असते, कधी कधी काय होते की ट्रेस आपला वाढतो आणि त्यामुळे आपलं कामाची जी क्वालिटी आहे ती कमी होते, पातळी कमी व्हायला लागते आणि त्यामुळे आपला परफॉर्मन्स दिसत नाही आणि त्या परफॉर्मन्स दिसत नाही म्हणून आपलं इन्क्रीमेंट होत नाही आणि इन्क्रीमेंट होत नाही म्हणून आपण डिप्रेशनमध्ये यायला लागतो. म्हणून ब्रेकफास्ट करणं किती महत्त्वाचं आहे बघा मित्रांनो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या मसल्स बिल्डअप झाल्या पाहिजे तर ह्यासाठी तुम्हाला ब्रेकफास्ट करणं खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आपण ब्रेकफास्ट करत नाही तर त्यावेळेस आपल्या ज्या मसल्स आहेत त्याचं स्टार्वेशन व्हायला लागतं आणि त्या मसल्स वीक होत जातात आणि ह्यासाठीच आपल्याला ब्रेकफास्ट करणं महत्त्वाचं आहे. ज्यांना काही वर्कआउट करायचं असते फिजिकली म्हणजे काही माहिती, तर तुमच्या मनात आणखी एक प्रश्न उभा राहिला असेल की ब्रेकफास्ट नेमका कधी करावा. कधी कधी काय आपण लोक बघतो की ते 10 वाजता ब्रेकफास्ट करतात. तर मित्रांनो, जर तुम्ही 6 वाजता उठत आहे आणि 10 वाजता जर ब्रेकफास्ट करत आहे
तर तुमचं जे शुगर लेवल जे आहे ती लो होत जाते आणि इन्सुलिन रेजिस्टन्स होतो, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आहे. तर ह्यासाठी तुम्हाला जो ब्रेकफास्टचा टायमिंग आहे तो 7 ते 9च्या दरम्यान हा ब्रेकफास्ट आपला झालाच पाहिजे. आणि त्यानंतर जर तुम्ही करत असणार तर तुम्हाला तुमची जी पचनाची क्रिया असते, सकाळी जो तुमचा जठराग्नी असतो तो खूप चांगला असतो आणि त्यावेळेस जर आपण ब्रेकफास्ट केला तर त्याचं पचन व्यवस्थित होते. आणि म्हणून सकाळी ब्रेकफास्ट जर आपण व्यवस्थित वेळेवर केला तर तुमची दिवसभराची जी एनर्जी लेवल आहे ती हाय राहते आणि तुम्हाला लवकर थकवा हा जाणत नाही. खूप जणांचं असं आहे की त्यांचा मूड हा खूप स्विंग होत राहतो. जर तुम्ही नाश्ता सकाळी जर करत असणार तर तुमचा मूड सुद्धा हा चांगला पॉझिटिव्ह राहणार आणि तुम्हाला डिप्रेशन किंवा लो फील होणार नाही. तर ब्रेकफास्ट करण्याचे असे खूप फायदे आहेत, म्हणून ब्रेकफास्ट हा स्किप करू नका. ज्यांना वेट लॉस करायचं आहे तर त्यांनी तर अजिबात मुळीच ब्रेकफास्ट हा स्किप करू नका. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा आणि इतरांपर्यंत ही उपयुक्त माहिती नक्की शेअर करा. धन्यवाद.